नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे. येत्या 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. ते 21 सप्टेंबरपर्यंत 15 दिवस पंधरवडा असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पितृपक्षामध्ये काय करावे, काय करू नये, कोणते जे नियम आहेत ते पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पितरांच्या शापामुळे संतती सुखातही बाधा येते. पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आपल्याला आवश्यक असते. तर आता पितृपक्षात काय करावे ते आपण पाहून घेऊया. पितरांचा पितृपंधरवडा हा 15 दिवस असतो. सर्व पितृ अमावस्येपर्यंत श्राद्धविधी केले जातात. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यांना पितृदोष लागतो. पितरांच्या शापामुळे संतती सुखातही बाधा येते. पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. तर आता आपण पितृपक्षामध्ये काय करावे ते पाहूया. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण, पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागतील. त्याचबरोबर पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. त्याचबरोबर पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते. आता आपण पितृपक्षामध्ये काय करू नये ते पाहूया. पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादीचे सेवन करू नये ते निषिद्ध आहे. या काळात घरातील वडीलधाऱ्या आणि पूर्वजांचा अपमान करू नये. पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल उठणे इत्यादींचा वापर करण्यास मनाई आहे. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे. काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. तर अशा प्रकारे आपल्याला पितृपक्षामध्ये काही नियमांचं पालन अवश्य करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.